आणि मग मी सुरुवात केली. बाटी जे आहे ते 100 ते 200 फुटावरचा आवाज ऐकून हा माझा नरगा बोलत आहे अशा पद्धतीचा मी आवाज काढला. मी बाटीची शिकार पकडली आणि माझ्या वडिलाला दाखवली. वडिलांनी मला शाबासकी दिली आणि तू आता शिकार करता झाला. मग दुसरी शिकार म्हणजे लाव्याची. लावा खूप चतुर राहतो. झाडावर चंगलो आणि सुरुवात केली. फांदा आजूबाजूला लावला आणि 3 मी लाव्याच्या शिकारी 3 पकडल्या एकाच शेतीमध्ये. त्याचा आवाज असा आहे. असा हा जसा आवाज काढला तसा मी माझ्या वडिलाला दाखवलं. आणि मग तितूर खूप चपळ राहतो. तितूर हे जंगलामध्ये खूप हुशार राहतो. 1.5 पावाचा तो तितूर राहायचा. आणि मग तित्राची शिकार मला 2 दिवस मिळालीच नाही. मी हुशार केलेले तित्र म्हणजे उडून जायचे आणि माझे वडील एकदम कातावून माझ्यावर यायचे का तू तित्राची शिकार करू नको लेका, अजिबात करू नको, तू हुशार करून राहिला. पूर्ण तितर पकडण्यासाठी आपण सज्ज. मी पकडून देतो ना तुला. म्हटलं अजिबात नाही, मला पकडायचं आहे मलाच. मग मी तित्राचा 3ऱ्या दिवशी सुद्धा आवाज काढला. दुसऱ्या जंगलामध्ये गेलो आम्ही आणि ते आवाज काढल्यानंतर तितूर पकडला आणि माझ्या वडिलाला सांगितलं. माझ्या वडिलांनी मला सांगितलं आता तू शिकार करता झाला, तू उपाशी राहणार नाही. 15 दिवसांनी मात्र शिकारच भेटली नाही. तर मग एका ठिकाणी ज्वारीचे कणस, ज्वारीची शेती पेरलेली होती शेतकऱ्यांनी. दादानी बोललं ते उदाहरण. 3 ते 4 कंस हुरडा चारू घालण्यासाठी किंवा आंबीड करण्यासाठी माझ्या वडिलांनी ते शिकार करता करता शिकार भेटली नाही आणि ते शेतामधले कंस तोडून आणले आणि शेतकरी दुसऱ्या दिवशी शेतामध्ये गेले का पारध्याच्या पालावर 3 ते 4 क्विंटल ज्वारीचे कणूस चोरीला नेले असा रिपोर्ट पोलीस स्टेशन नांदगाव खंडेश्वर मध्ये गेला. आणि माझ्या वडिलाला, माझ्या काकाला 15-20 लोक, 150 पोलीस आली वस्तीवर आणि पकडून नेली आणि मग सगळ्यांना सोडली. पण माझ्या वडिलाला 3 ते 4 महिन्याची तिथे जेलमध्येच कोंडून दिलं. आणि मग तिथं कैद्यासोबत दोस्ताना झाला. आणि पारधी म्हणे तुझ्या समाजावर खूप मोठा अन्याय होणार जर तुझे मुलं शिक्षणामध्ये तुमचे मुलंबाळ टाकले नाही तर तुझ्यावर असाच अन्याय होईल. म्हणून सुटून आले वडील आणि मला 1ल्या वर्गामध्ये माझी ऍडमिशन झाली. ऍडमिशन होत असताना मला म्हणजे घाणटलेले कपडे, मडकलेल्या चड्डी, खूप वेगळं पारवे राहायचे. शिकारीला जात असताना शिकारीचा छंद. पण 1ल्या दिवसामध्ये जेव्हा माझी ऍडमिशन झाली शाळेमध्ये तेव्हा सगळ्या शिक्षकाला आश्चर्यजनक हे लागले. पण 1-2 शिक्षक खूप चांगले होते. म्हणे त्या समाजाच्या मुलांनी शिकू नये का. पण काही शिक्षकांनी असा मेसेज केला का पारध्याच्या पोराची ऍडमिशन झालेली आहे, 100 ते 150 मुलं आपल्या शाळेमध्ये आहे, तुमचे दप्तर, लेखन, पाट्या, पुस्तक जपून ठेवा, नाहीतर ते त्याच्या बिराळावर उचलून नेणार म्हणजे नेणार. अशी दहशत हे केल्यानंतर माझ्यावर बहिष्कार सारखा त्यांनी हे केला. पण मी जंगलामधला राहणारा पोरगा होतो त्यावेळेस. मग मला ते शाळेमधलं वातावरण जेल सारखं राहायचं, कोंडल्यासारखं वाटायचं. मग मी पळून जायचो. म्हणजे 1ल्या घंटीमध्ये थांबायचो, 2ऱ्या घंटीमध्ये पळून जायचो, नदीकाठी जायचो, लाव्हा पकडायचे, पारवे पकडायचे. अशा पद्धतीचा माझा प्रवास राहायचा. मग आंबे, चिंच, लिंबू, काही बोरी हे मी खाण्यासाठी जायचो. काही रानमध असेल, मध असेल हे मी खायचो. पण 3-4 दिवसांनी शिक्षक माझ्या पालावर आले आणि माझ्या वडिलाला सांगितलं का तुझा मुलगा पारधी शाळेमध्ये येऊन राहिलेला नाही अजून. मग मुलगा कुठं जाते म्हणे, रोजच शाळेवर येते. माझा 3रा शॉर्टकट रस्ता होता, वडिलाला बी माहित नव्हता. जंगलामधून छोटीशी वाट राहायची, पाऊल वाट, त्यामधून चाललं जायचो. पण वडिलांनी मला हेरलं
मला माझ्या डोंगणावर 2 सटके बसवले आणि मला रवानगिरी केली शाळेची. आणि मग पहिल्या वर्गामध्ये मला थोडं सवय लावण्याची सुरुवात माझ्या वडिलांनीच केली. खरं तर एका पासुपारधी समाजातल्या व्यक्तीला शाळेमध्ये प्रवेश देणं हा विचार करणं मतीन सरांच्या वडिलांचा हाच खूप क्रांतिकारी विचार होता. एकदा मतीन सरांच्या वडिलांसाठी जोरदार टाळ्या होते. सर, आपण जसं सांगितलं की वडिलांना 3 ते 4 महिन्यांच्या शिक्षेखाली अटक झाली होती, तर वडील म्हणजे घरातला एक कर्ता व्यक्ती जेलमध्ये गेल्यानंतर तुमची आई आणि ज्या आजी होत्या, तर त्यांचा तुम्हाला सांभाळताना किंवा घर सांभाळतानाचा संघर्ष नेमका कशा पद्धतीचा होता? जरी आसोनी गावात शाळा, नाही गेलो चुकून एक वेळा, हे पंक्ती जरा मला आठवल्या. माझे वडील जेव्हा जेलमध्ये गेले तेव्हा आई, आजी, बिबे, मुरुड शेंगा, काही ते आपला जो पाला राहायचा, लिंबाचा पाला, भुईमुंगलीचा पाला, हे असं राहायचं. आणि ते गावामध्ये जायच्या. गावामध्ये जात असताना कुत्रे भुकायचे. अरे म्हणे कुत्रे भुकत आहे म्हणे, पारधीना आल्या म्हणे. आता सगळे लोक त्यांच्यावर वाट पाहायची. जिथं तेरवी असायची, जिथं लग्न कार्य राहायचं, तिथं मात्र पारधीना इथं दिसल्या नाही पाहिजे असे सुद्धा टेम्पे लोक त्यावेळेस घेत राहायचे. जातीवाद भयानक होता. आणि मग त्या अनुषंगानं जेव्हा उष्ट अनाज उकंड्यावर फेकल्या जात होतं, ते कुत्रे चाटत होते, त्याच्यावर सुद्धा बहिष्कार टाकत होते गावकरी लोक. ते सुद्धा ऐकायचे, बोला बोला, ऐकायचे. मग मात्र हॅलो. मग मात्र जेव्हा तेरवीचा कार्यक्रम आणि लग्नाचा कार्यक्रम राहायचा आणि खरकट अनाज हे उकंड्यावर फेकायचे, माझी आजी, माझी आई ते उकंड्यावरचं फेकलेलं खरकट अनाज गोळा करण्यासाठी आतुरतेने पाहायची, तरी सुद्धा त्याच्यावर सुद्धा बहिष्कार टाकायचे. आणि मग रात्री त्या उकंड्यावर जाऊन ते अनाज गोळा करायचे आणि आम्हाला वाढून ते सोकू घालायचे आणि त्याचं सुद्धा अंमलघाटा आम्हाला चारू घालायचे. अशा परिस्थितीमध्ये खडतर वातावरण होतं. तेव्हा ज्वारीची भाकर म्हणजे काय हे माहीतच नव्हतं. म्हणजे गव्हाची पोळी म्हणजे पुरणाची पोळी अशा पद्धतीचं होतं. आणि ते गव्हाची पोळी काय आणि ज्वारीची भाकर काय हे माहीत नव्हतं. त्यावेळेस खूप खडतर वातावरण होतं. आणि कुठंही आजी आई हे जायचे आणि खरकट अनाज गोळा करून आम्हाला चारू घालायचं आणि त्याच्यावर सुद्धा बहिष्कार टाकायचे लोक. का पारधीना आल्या, आता हे लक्ष द्या, कारण हे चोरीला जाण्याची शक्यता आहे म्हणजे आहे, असे सुद्धा नजर त्यांच्यावर राहायची. पण जर समजा त्या काळापासून जर अष्टपारधी समाजाच्या सोबत काही लोक मार्गदर्शन करणारे राहिले असते तर कदाचित त्या समाजातली जी पिढी सुशिक्षित राहिली असती आणि इतर समाजाच्या बरोबर गेली असती कदाचित. जंगलामध्ये फिरणारे एक लहान मतीन नावाचं मूल, शिकार करणार, आणि त्याच्यानंतर पहिलीच्या शाळेत घातल्यानंतर ही शाळा बुडवून शिकार करायला किंवा इतर गोष्टींसाठी बाहेर पडणारं मूल, तर या व्यक्तीला शिक्षणाची आवड नेमकी कधी निर्माण झाली? 5व्या वर्गामध्ये मी जेव्हा गेलो तेव्हा 5व्या वर्गामध्ये मात्र शिक्षक खूप चांगले मिळाले मला 2.
मग शिक्षकाने त्यांच्या मुलांच्या अंगावरचे जुने कपडे, चड्डी, काही पुस्तके, काही मग छोटे छोटे गीतं त्या शिक्षकाने मला रुजवले. गे माय भू तुझे मी पेढी न पांग सारे आणि न आरतीला हे सूर्य चंद्र तारे. ते कविता माझ्यावर बिंबल्या आणि ते बिंबल्यानंतर मग काही भजनं, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, असे जेव्हा भजनं ऐकायचे त्यावेळेस मला थोडं रमणीय वातावरण वाटलं. का असे शिकार करणे आणि आपल्या आयुष्याचं नुकसान करून घेणं हे मला हळूहळू वाटलं. आणि जेव्हा माझ्यासोबत दोस्ताना झाला शिक्षकासोबत आणि त्या मित्रांसोबत, तेव्हा मी कबड्डी, खो खो, रनिंगमध्ये एकदम टॉपवर आलो. मग शाळेचे शिक्षक वगैरे सुद्धा हे झाले. आणि मग 10व्या वर्गाची मी जेव्हा परीक्षा दिली तेव्हा मी 55% 10व्या वर्गामध्ये पास झालो. आणि 55% जेव्हा 10व्या वर्गामध्ये पास झालो तेव्हा CRPFच्या जागा हे 10व्या वर्गावरच होत्या. माझं रनिंग पिरियड असताना सिलेक्शन सुद्धा झालं होतं. पण 21व्या दिवसामध्ये दोरीमध्ये हे करणे, आडवी दोरीमध्ये हे करणे, उभ्या दोरीमध्ये हे करणे, हे टापवर होतं सगळं. पण अचानकपणे बंदूक दिल्यानंतर छातीवर उभ्या पडून जेव्हा रनिंग सुरू केलं तेव्हा मला ते बंदुकीचा घुटका माहीत पडला नाही. माझ्या खांद्यावर बंदूक घुटका लागला आणि माझा खांदा पूर्ण सुजला. मी 2 दिवस राहिलो बी का म्हटलं आता खांदा उतरेल, पण माझे खांदाची सूज उतरली नाही. मी मात्र 2 ते 2:30 वाजताच्या दरम्यान CO आणि आमचे जे सोबतचे जवान होते त्याला झोपू दिलं आणि मी त्या हिंगणा कॅम्पसमधून त्या कंपाऊंड कुदून मी अंजनी रेल्वे स्टेशनवर गेलो आणि पळून गेलो तिथून. मात्र शिव आले, त्याच्यामध्ये कॉन्स्टेबल आले सोबत. म्हणजे 3ऱ्या दिवशी का हा जवान कुठे गेला बाबा. माझ्या मंगरूळच्या वाड्यामध्ये आल्यानंतर मी निंदन करत होतो. पण माझ्या वडिलांना त्यांनी भेट घेतली. म्हणे तुमच्या मुलाचं सिलेक्शन झालं आहे म्हणे, तुमचा मुलगा कुठे आहे म्हणे. अजिबात नाही देणार म्हणे आम्ही. मी भीक मागून माझ्या मुलाला चालीन, पण मी अशा राक्षसी अवतारच्या नोकरीला पाठवणारच नाही म्हणे. ते एकदम एवढे तोंड करून गेले. मला लोक म्हणजे माझ्या बॅचचे विद्यार्थी बोलायचे, मॅट आहे म्हणे हा आणि आता याची जिंदगी गेली, असं तसं बोलायचं. मग मी 11वी 12वी केली. 12व्या वर्गामध्ये मी पास झालो. अनट्रेन शिक्षकाच्या जागा निघाल्या. तिथे मी अनट्रेन शिक्षकाच्या जागा भरल्या आणि माझं अनट्रेन शिक्षक म्हणून मेलघाटमध्ये माझं सिलेक्शन झालं. तेव्हा सुरुवात झाली शिक्षकाची. आणि जर समजा 5व्या वर्गामध्ये मला शिक्षक चांगले मिळाले नसते, मला चांगलं त्या कवितेच्या माध्यमातून किंवा अभ्यासाच्या माध्यमातून किंवा भजनाच्या माध्यमातून मला जर माझ्यावर संस्कार पडले नसते किंवा माझ्या वडिलांनी माझ्यासोबत जर पाठलाग केला नसता, माझ्या आईवडिलाची खूप मला खूप दया वाटते का माझे आईवडील जर माझ्या पाठीशी हटून गेले असते तर कदाचित आज तुमच्या या चिरूडमध्ये, सांगली या जिल्ह्यामध्ये मुलाखत घेण्यासाठी आलो नसतो. आणि मी अनट्रेन शिक्षकाची नोकरी तेव्हाच मिळवली, दुसरी वेळ सुद्धा. सर, आपण मेळघाटमध्ये शिक्षक म्हणून 2004-05च्या साली नियुक्ती झाली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पण ज्यावेळी शिकून भारतामध्ये आले आणि प्राध्यापकाची नोकरी ज्यावेळी करत होते तर त्यावेळी त्यांना देखील असे काही त्यांच्याच सरकारी शिक्षकांकडून वाईट अनुभव आले होते की म्हणजे मटक्यामध्ये जे पाणी ठेवलेलं आहे ते पाणी बाबासाहेब आंबेडकरांना पिऊन दिलं जात नव्हतं. का तर तुमची जात वेगळी आहे आणि आम्ही उच्च जातीचे आहे म्हणून तू त्या पाण्याला हात लावायचा नाहीस, असं ज्या माणसाने भारताची राज्यघटना लिहिली त्या माणसाला अनुभव आले होते. आणि तुम्ही देखील इतका संघर्ष करून एका पासुपारधी समाजातून, जमातीतून शिक्षक म्हणून ज्यावेळी लागलात तर त्यावेळी जे सरकारी शिक्षक होते किंवा जे विद्यार्थी होते जे तुमच्याकडून शिकत होते तर त्यांच्याकडून असे काही अनुभव तुम्हाला आलेले होते का? त्या मेलघाटमध्ये त्यावेळेस रस्ते नव्हते, लाईट नाही, छत नव्हतं त्याच्याकडं. ते आदिवासी डेंजर एरियामध्ये रनिंग पिरियड मध्ये असताना खूप वेगळा अनुभव आला. पण मात्र ज्या ठिकाणी
पोलिसाच्या धाडी पडत होत्या त्यावेळेस पेपरमध्ये बातम्या येत होत्या का या ठिकाणी फाशेपारधी समाजाच्या महिलांना आणि पुरुषांना अटक केली, यांना या शिक्षेमध्ये तुरुंगामध्ये टाकले. अशा पद्धतीच्या जेव्हा बातम्या यायच्या तेव्हा मला सुद्धा लोक ते शिक्षक सुद्धा हिंडायचे का तुम्ही शिक्षक झालात, तुमच्या समाजासाठी काय करणार आहे. पण मला चोऱ्यामध्ये पूर्ण अटकवत आहे, काही शिकारीच्या भानगडीमध्ये, काही त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या दरोग्यामध्ये अटकवत आहे. मी तेव्हा ते पूर्ण निराश व्हायचो. आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक पोटाचा प्रश्न खूप मोठा राहतो. पोट जर भरलं तर माणसाची मनस्थिती खूप चांगली राहते, पण पोटाची खडगी भरण्यासाठी माणूस कोणत्याही याच्यामध्ये येऊ शकतात हे आम्हाला माहीत आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी मी त्यांना उत्तर सुद्धा देत होतो. कारण जातीचे प्रमाणपत्र असेल, राशन कार्ड असेल, इलेक्शन कार्ड असेल, हे सुद्धा नव्हते. ते सुरुवात केल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये असा अनुभव लोकांनी सुद्धा मला, माझ्याकडचे जे काही लोक राहायचे, शिक्षक काही लोक राहायचे, तेव्हा त्या शिक्षकाचा सुद्धा भरोसा राहायचा नाही माझ्यावर. कारण ते म्हणजे त्याचे जे साहित्य वगैरे राहायचे ते एकदम जपून ठेवायचे. तसं सुद्धा हे अनुभव आले 2-4. कारण एक श्यामा आणि गोम्या नावाचा एक मुलगा होता. त्या मुलाला शिकण्याची खूप हे होती, पण म्हैशीकडे जाण्यासाठी त्या लोकांना एकदम हे होतं. धुर्वे म्हणून होते ते. पण त्या मुलांना शिकवल्यानंतर त्यावेळेचा जो मुलगा होता तो मुलगा आता आपल्या याच्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये लागला तो. आणि एक आदिवासी शासकीय आश्रमशाळेमध्ये सुद्धा तो लागला सहाय्यक शिक्षक म्हणून. ते दोन्ही मुलाचा मी किस्सा पाहिल्यानंतर खूप वेगळं प्रसंग होते. आणि ते मुलं आता शाळेमध्ये येतात दोन्ही. ते आनंद आहे. आणि म्हणून जर शिक्षक झालो नसतो कदाचित तर मला वाईट बी अनुभव आले आणि चांगले बी अनुभव आले. अशा परिस्थितीमध्ये मी तिसरा मार्ग काढायचो. पण निराश काही क्षणी मी निराश बी व्हायचो आणि काही क्षणी मी हसत खेळत ते निराश बागडून टाकायचो आणि माझ्या कामाला मी सुरुवात करायचो त्यावेळेस.